माझ्यावर टीका करताय ठीक आहे. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट CBSEचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेलं आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक CBSEचा स्टुडंट आहे. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा. आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? ते खराब करण्यात आलेलं आहे. नीटचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. CBSEचे 17 लाख स्टुडंट्स जे आहे त्यांचे पेपर चेक करण्यात गडबड झालेली आहे. CUETचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या एक्झामच्या सर्व्हर डाऊन झालेले आहे. SSC GDचे 40 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्यांच्या पेपरमध्ये धांदली झालेली आहे. तर असे 1 करोडपेक्षा जास्त जेव्हा स्टुडंट्सचे नुकसान होतो, अशा स्टुडंट्सचं जेव्हा फ्युचर पूर्णपणे तुम्ही बर्बाद करायला बघताय, कधीपर्यंत हे असं चालणार? कुठं ना कुठं कोणाला तरी जिम्मेदारी घ्यावं लागेल. आणि याचमुळं काल आम्ही जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट केला त्याच्यात आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला. आणि त्यावरनं आपल्याला एक गोष्ट आता कळते की या देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाही आहे. तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे. ना रोजगार देताय मुलांना, ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय. तर करायचं काय या मग सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाही आहे आणि तो आता रस्त्यावर येणार. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. धन्यवाद. इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स आहेत, म्हणजे मिलियनवर आहे. त्या तुलनेनं गर्दी होईल असं वाटलं होतं का? आणि कालच्या एकूण आंदोलनाबद्दल तुझं स्वतःचं मत काय? किंवा खरंच एवढा मोठा रिस्पॉन्स होता का? अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की रिस्पॉन्स नव्हता. फोटो पाहिले. मला वाटतं सगळ्यांनी मला फोटो व्यतिरिक्त सोडून काय बोलायची गरज नाही आहे. तेवढे तरुण जे आले होते त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहे? ते तरुण काय, त्यांचे जे इश्यूज होते ते बरोबर नव्हते असं तुम्हाला म्हणायचं आहे? किंवा ती आणलेली गर्दी होती? मी तर स्वतः काल अमेरिकेवरनं 8 वाजता पोहोचलो इंडियामध्ये. तिथून मी डायरेक्ट एअरपोर्टला गेलेलो आहे. आणि त्यानंतरही तुम्ही म्हणताय जे लोक आले होते ते कमी आले होते, काय आले होते? पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तुम्ही स्वतः सगळ्यांनी फोटो पाहिलेले आहे. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला असं वाटतं प्रतिसाद नव्हतो. मग प्रतिसाद काय असतो? जेवढी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त लोक भरलेली होती तिथं. आता याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील का? माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामाही नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसं काय सॉल्व्ह करणार? अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे. फंडामेंटली बोलायला गेलं तर सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल. जर जिम्मेदारी कोणी घेणारच नाही तर सिस्टम कुठून ठीक होणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन. ते आम्ही लवकरच सांगू. जसं आम्ही सांगितलं, आता आंदोलन हे आम्ही देशभर करणार आहे. पण आता 6 दिवसाचा अल्टिमेटम आहे, 6 दिवसाचा. त्या अल्टिमेटम नंतर काय भूमिका असणार, हा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता हे आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे. आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला, आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. पुढे काय बहाणे करणार आहेत का? चालू आहे, ते चालू आहे. पुढचा प्लॅन काय ठरवला? आता सध्या तरी मी घरी आलेलो आहे. 1-2 दिवस थांबेल मी. आता याच्यानंतर बघू, आता पुढचा निर्णय घेऊ. आज पहिलाच दिवस आहे माझा घरी. आपण पंतप्रधान मोदींवर काहीच बोलत नाही. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही, ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू नाही शकत. ते ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये झुरळ हा शब्द उच्चारला होता, झुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली. देशभरातले सगळे तरुण झुरळ म्हणून स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता. पण त्यानंतर हा विषय हातात घेतला. हा केवळ एकच विषय असणार आहे का? या सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत? काय अजेंडा असणार आहे अशी एक उत्सुकता सगळ्यांना आहे. जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकाचे मुद्दे उचलणार आहे. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटते? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सॅटायरमधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतोय? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून ह्या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही आहे. नोंदणी वगैरे काय होईल? आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे. मी कालच इंडियामध्ये आलेलो आहे. 15 दिवसाआधी आमचं हे सगळं सुरू झालेलं आहे. तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल.
आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे, त्या लोकांशी आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. बरं, आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधाऱ्यांकडून असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचलाच असतील, तर त्याबद्दल काय मत? माझ्यावर जे टीका केल्या त्या केल्या, ठीक आहे. आज मी तुमच्यासमोर बसलेलो आहे, भारतात बसलेलो आहे. काल मी प्रदर्शन केलं, तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देता, हे म्हणायचं आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, माझ्यावर टीका करताय, ठीक आहे. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट CBSEचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे, त्यांनी पाकिस्तानी म्हणलेले. जो मुलगा 17 वर्षाचा आहे, त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक CBSEचा स्टुडंट आहे. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा. आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे?